28 28 28ला आता वेळेवर तर नागपूर होऊ शकतं, नाहीतर मग नांदेड पण होऊ शकते किंवा मुंबई. ते अजून काही अधोरेखित झालेलं नाही आहे. परंतु 28 तारखेला आंदोलन होईल आणि ते बेमुदत आंदोलन जोपर्यंत शेतकऱ्याची लूट थांबवणार नाही आणि लुटीतून आम्हाला कर्जमाफी मुक्ती देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. एकतर महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि तातडीनं कर्जमुक्तीचा आदेश केले पाहिजे. कुठली वसुली थांबवली पाहिजे. दुष्काळाचे सगळे निकष पाळले पाहिजे आणि ते जर पाळल्या जात नसेल, आज 3400 रुपये सोयाबीन आहे. कापसाचे आयात शुल्क 11% कमी झाल्यामुळं आज 8110 रुपये कापसाचा जो हमीभाव केंद्र सरकारनं जाहीर केला तोही भेटणं कठीण आहे. त्या सगळ्या संदर्भात आणि देवेंद्रजीनं आणि नरेंद्रजीनं जे सांगितलं होतं का आम्ही GST परतावा म्हणून सोयाबीनला 6000 देऊ आणि इतर पिकाला MSPचे 20% बोनस देऊ, त्या संदर्भात घोषणा होणं गरजेची आहे. ते झाली नाही तर मी सांगतो आरपारची लढाई आहे. आम्ही सांगितलं लोक आले तर गांधीगिरीच्या मार्गानं, शेतकरी आले तर, ते नाही आले तर बच्चू कडू भगतसिंगच्या मार्गानं हे आंदोलन टोकाचं लढल्याशिवाय राहणार नाही. पाहत रहा आपला मलकापूर न्यूज.